आज टेक ऑफ मध्ये आपण भेटतोय रोहिणी देशमुखला आणि जाणून घेतोय UN मधल्या तिच्या करिअर बद्दल. रोहिणी, या तऱ्हेचं ग्लोबल करिअर म्हणजे आतापर्यंत अनेकदा मराठी माणूस ग्लोबल करिअर म्हणलं की IT किंवा अमेरिकेला जाणे, पण UN मध्ये काम करणं हे त्या मनाने नवीन आहे. फार क्वचित आणि कमी लोक याच्यामध्ये एक्सपोजर होतात. त्यामुळे तुला तिथे गेल्यावर एक इंडियन म्हणून, एक भारतीय व्यक्ती काम करणारी म्हणून कसे अनुभव आले त्याबद्दल काही सांगशील? लोकांना भारतीय संस्कृतीचं खूप कुतूहल आहे. मला नेहमी प्रश्न विचारले जातात, आपले रीतिरिवाज, आपल्या पद्धती, कुंकू का लावता वगैरे, कुंकू का लावता, बीफ का खात नाही, याच्यावर नेहमी. माझे आताचे जे बॉस आहेत आफ्रिकेमध्ये, त्यांनी मला एक प्रश्न विचारला एक दिवस की तुमच्याकडे सूर्य ज्याने खाल्ला त्या देवाचं नाव काय सांग म्हणून. ते त्यांचं खूप वाचन अगदी फार जास्त करतात ते. अशा प्रकारचे प्रश्न सतत विचारले जातात. आणि एक म्हणजे तू असं म्हणशील अशा तऱ्हेचा जॉब करायला एक कल्चरल अंडरस्टँडिंग, एक सांस्कृतिक भान असलं पाहिजे. अगदी आपल्या संस्कृतीची माहिती हे असणं आवश्यक आहे. जसं तुम्ही म्हणालात की आपण भारताचे अँबॅसेडर म्हणून एका तऱ्हेने जातो, आणि हे अगदी खरं आहे की पण भारताविषयी बाहेर फार आदर आहे. भारतीय लोकांना सुद्धा हुशार, त्यांची संस्कृती, मेहनती असं मानलं जातं, याच्याबद्दल ओळखलं जातं. आता हे सगळं बोलताना मला अजून एक प्रश्न पडतो आणि तो विचारायचा आहे. तो असा की एक मुलगी म्हणून हे करिअर करताना त्याचा कसा परिणाम झाला? कारण एकट्या मुलींना एक तर परदेशात नोकऱ्यांसाठी पाठवायचं ह्याची अनेक आई वडिलांना काळजी वाटते, आणि शिवाय तुझ्या या सगळ्याच्या मध्ये खूप ट्रॅव्हल आहे, रेफ्युजींबरोबर त्या बॉर्डर्स वरती राहणं आहे. हे सगळं करताना एक मुलगी म्हणून काय अनुभव आले? ह्या जॉबमध्ये एक त्या प्रकारची स्टेबिलिटी नाही की तुम्ही एका देशामध्ये गेलात आणि तिथे राहिलात. दर वर्षी, दर 2 वर्षांनी ट्रान्सफर होते, आणि ती मनाची तयारी ठेवावी लागते. आणि नवीन देशात गेलं की त्या देशाची संस्कृती, ती लोक, त्यांचे रीतिरिवाज हे समजून घ्यावे लागतात. तिथलं गव्हर्नमेंट, त्यांचे लॉज, कसं काम करायचं, काय चालतं काय नाही हे सुद्धा समजून, म्हणजे स्पेशली तू जे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन मध्ये आहे तर त्या कॉन्फ्लिक्टची सगळी हिस्ट्रीची पण तुम्हाला अभ्यास आधी करावा लागतो. तिथे जाण्याच्या आधी ब्रीफिंग ऑफिसमध्ये होतं, आणि ती तयारी ठेवावी लागते. तर पण एक जेंडर म्हणून, म्हणजे हे बाई म्हणून एक काम करताना, नुसतीच मराठी मुलगी म्हणून फिरताना नव्हे तर बाई म्हणून काम करताना UN मध्ये डिस्क्रिमिनेशन तर होणार नाही, परंतु काही चॅलेंजेस जास्ती आहेत का? चॅलेंजेस म्हणजे आता UNHCR मध्ये तसं पाहिलं तर बाई म्हणून फॅमिली किंवा फॅमिली लाईफ ह्याच्यावर परिणाम होतो. तुमचं पोस्टिंग समजा चाड, सुदान, दारफूरमध्ये झालं तर तिथे तुम्ही फॅमिली घेऊन जाऊ शकत नाही. मग UN तुम्हाला नायरोबीमध्ये ठेवणार तुमच्या फॅमिलीला, कारण तिथे तुम्हाला संरक्षण मिळणार. तर हे करावं लागतं. मग महिन्यातनं एकदा सुट्टी देतात, मग त्यावेळेस मग फॅमिली सोबत आपण वेळ घालवायचा, मग पुन्हा आपल्या पोस्टवर जाऊन तिथे काम सुरू करायचं. तू त्या असं करिअर करू इच्छिणाऱ्या मुलाच्या आई वडिलांना पण काय सांगशील? माझे आई वडील मला एवढंच त्यांनी सांगितलं की चांगलं शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं राहायचं आणि काहीतरी चांगलं करून दाखवायचं. हे त्यांनी माझ्या मनावर ठसवलं होतं. तर त्यांचा पाठिंबा नेहमी माझ्यासोबत आवश्यक असतो, अतिशय आवश्यक असतो. आणि मी दरवर्षी घरी येते, आणि हा जो वेळ आई वडिलांसोबत मी घालवते त्याच्यात माझं पूर्ण सगळा कामाचा सगळं अगदी आणि रिफ्रेश होऊन मी वापस जाते. आता हा फॅमिलीचा सपोर्ट आवश्यक आहे अगदी, कारण कामात टेन्शन्स असतात. तुम्ही दरवेळेस नेहमी रेफ्युजीज सोबत असतात, आणि त्यांची तुम्ही ज्या याच्यात राहतात ते रेफ्युजी कॅम्प्समध्ये वगैरे रोजचं ते असतं तुमचं, तर स्ट्रेस फार असतो या कामामध्ये. नंतर आपले डेडलाईन्सचा खूप स्ट्रेस असतो कामाचा. इंटरनॅशनली गव्हर्नमेंट्स डेडलाईन्स सेट करतात, त्याप्रमाणे मग काम करावं लागतं. तिथे तुम्ही मागे पुढे करू शकत नाही. UNच्या सगळ्या वेबसाईट्स वरती बघताना वेगवेगळे जॉब लिस्टिंग असतात. तू अप्लाय केला तेव्हा पण त्या जॉब लिस्टिंग मधनच तू अप्लाय केला होतास का? होय. म्हणजे एक इंटरनेटशी तुमची चांगली ओळख आणि या साइट्स एक्सप्लोर करायची पण आवश्यकता आहे. अगदी ती सुद्धा. आणि पुष्कळशी माहिती, वेगवेगळ्या UN एजन्सीजची माहिती ह्या इंटरनेटवर दिली जाते. काही एजन्सीज एंट्रन्स एक्झाम्स ठेवतात एक्सटर्नल कॅन्डिडेट्ससाठी, नवीन माणसाला UNचा जॉब घेण्यासाठी, तर तिथे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे.
unjobs.com म्हणून एक चांगली वेबसाईट आहे, ती तुम्ही बघा. त्याची सुद्धा मदत होईल. तू म्हणलीस की या UN जॉब सारख्या वेबसाईट्स आहेत त्या बघितल्या पाहिजेत किंवा त्यांचा अभ्यास केला पाहिजे. याचबरोबर आर्ट्सला जाणं म्हणजे खूप काही मोठं करिअर नाही असं वाटतं, पण आर्ट्स सारख्या स्ट्रीम मधनं तू या करिअर मध्ये आली आहेस म्हणजे आर्ट्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्त गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे असं वाटतं. अगदी. आणि ह्या क्षेत्रात जर काम करायचं असलं तर आर्ट्सची म्हणजे इतिहास जसे विषय आहेत, इंटरनॅशनल अफेअर्स झालं, कम्युनिकेशन झालं, ह्या विषयांची मदत होते. तर हे जर सिरियसली घेतला तर पुढे नुसतेच आपले म्हणजे रेग्युलर करिअर्स न घेता अशा क्षेत्रात सुद्धा काम करू शकतो. अगदी म्हणजे तुमच्या पुढे कितीतरी मोठी नवीन क्षितिज उलगडतात. रोहिणी, तुझ्या या कामामध्ये तुला मनपूर्वक शुभेच्छा. तू UN मध्ये सुद्धा अनेक मोठ्या पदांवरती जावेस अशा IBN लोकमत तर्फे शुभेच्छा. तू आज आलीस त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण आज करून घेतली रोहिणी देशमुखची आणि तिच्याबरोबर तिच्या UN मधल्या करिअरची ओळख. हाच टेक ऑफचा कार्यक्रम तुम्ही आज संध्याकाळी 6:30 वाजता आणि उद्या दुपारी 1:30 वाजता सुद्धा बघू शकाल. तुमच्या जर काही करिअर विषयक क्वेरीज किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता 02266899204 या क्रमांकावरती. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. त्याआधी जर हा एपिसोड बघायचा असेल तर www.ibnlokmat.tv ला लॉग इन करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी नवीन करिअर सोबत. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.